नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्ट बुक वरील क्वेश्चन नंबर 2 घेत आहे. इथे काय दिले बघा. इन ट्रायंगल ABC has sides of length 5, 6, 7 units while the triangle PQR has perimeter of 360 unit. If the triangle ABC similar triangle PQR, then find the sides of PQR. आपण बघा आता गिवन लिहायचं आहे. आपल्याला माहित आहे, आपल्याला जे आवडतं ते आपण प्रथम घेतो. तसं याच्यामध्ये हे 3 गिवन दिलेले आहे. फर्स्ट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR इकडे दिलेले आहे. हा 3rd नंबरला होता, हा सेकंडला होता, फर्स्टला होता आणि हा सेकंडला होता. मी काय केलं, पहिलं मला हे घेतलं पाहिजे आपल्याला, म्हणून मग आपण इथे घेतलं. त्यांनी फाइंड द साइड्स PQR घेतले, सांगितले आपल्याला. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. कुठनं आणलं तर म्हणे गिवन मध्ये दिले ना म्हणून घेतलं, नाहीतर आम्ही काय, आमच्याकडे काहीच नसतं. पण मात्र याची प्रॉपर्टी आम्हाला माहिती आहे. बघा तुम्हाला पण माहिती ना. मग तुम्ही मला सांगाल सर फर्स्ट लेटर फर्स्ट लेटर अँड सेकंड लेटर म्हणजे फर्स्ट साइड झाली. याचं पण तसंच करायचं. मग BC सेकंड थर्ड लेटर घ्यायचं, मग नंतर फर्स्ट आणि थर्ड घ्यायचं. हे बघा इकडे घेतलं मी AB, मग इकडे घेणार PQ, याला म्हणतात करस्पॉन्डिंग साइड. इकडे येणार मग BC, मग करस्पॉन्डिंग साइड येणार QR. नंतर मग कोण येणार AC अपॉन काय येणार PR. व्हेरी गुड. हे काय सांगणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं आपल्या बुक मध्ये पण लिहितो आपण. आता ना आपण यांच्या व्हॅल्यूज भरूया. बघा AB किती आहे बघा, AB 5. BC किती आहे, BC 6. AC किती आहे 7. PQ किती आहे दिली नाही. QR नाही दिली, इज इक्वल टू PR नाही दिली, मग PR. मग इथे काय केलं तुम्ही, पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज झालं, रिझन दिलं. आता आपल्याला एक थेरम माहिती असायला पाहिजे, 9thला होता. थेरम ऑन इक्वल रेशो. मी इथे लिहून ठेवतो बघा. थेरम ऑफ इक्वल रेशो. ह्याचं काय असतं की हे जे 3 रेशो आहेत, हे तिन्ही रेशो यांच्या ऍडिशनच्या रेशो एवढं असतात. म्हणजे हा पहिला रेशो येणार 5/PQ, दुसरा येणार 6/QR, तिसरा येणार 7/PR आणि उरलेला एक जो रेशो येईल तो या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे बघा न्यूमरेटरचे ऍडिशन लिहूया. 5 + 6 + 7 अपॉन लिहिणार PQ + QR + PR. अरे या तिन्ही साइड म्हणजे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल काय झालं, ABC. ठीक आहे, आपण तर ऍडिशन करू शकतो हे तसंच. देअरफॉर इथे येणार 5/PQ इज इक्वल टू 6/QR is equal to 7/PR is equal to 6, 5, 11, 18. आणि याची पेरिमीटर आहे, मग पेरिमीटर दिले 360. आपण असं करूया ना, इथे लगेच 18 1 जा 18 2 जा म्हणजे 20 इज इक्वल टू 120. तुम्ही खाली लिहित जा म्हणजे वहीत लिहिताना तरी चालेल. म्हणजे आता काय झालं बघा, आपल्याकडे 3 रेशो आहे, 4 रेशो 1 2 3 आणि हा 4. बघा फर्स्टशी इक्वल 120, सेकंडशी इक्वल 120, 7शी इक्वल 120. ही सगळ्यांच्या साईड आपल्या हातात येतील. बघा कशा येतात त्या.
मग फर्स्ट रेशो आहे फाय अपॉन क्यू, फाय अपॉन पी क्यू. जरा पायला मोठा करूया. इज इक्वल टू 120. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया ना. देअरफॉर खाली लिहिण्यापेक्षा मी इथे लिहितो पी क्यू इंटू 1 झाला पी क्यू. 20 इंटू 5 लिहून दाखवतो. 5 इंटू 20 इज इक्वल टू पी क्यू आला आपला 100. झालं. आता कोणता रेषा घेऊ? 6. तर चला 6 अपॉन क्यू आर इज इक्वल टू 120. मग क्यू आर इंटू 1 देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 6 इंटू 20 इज इक्वल टू 120. राहिला काय तो बघा इथे लिहिणार आपण 7 अपॉन पी आर इज इक्वल टू पुन्हा 120. मग पी आर इंटू 1 पी आर इज इक्वल टू 7 इंटू 20, 7 इंटू 20 140. Therefore sides of triangle PQR are कोणकोणती? 100, 120, 140 युनिट्स. फिनिश. हेच झालं. सगळ्या साईड काढल्या आपण. थोडा वेगळा होता ना. हां पण हरकत नाही. 3 मार्काला येऊ शकतो आरामात. क्वेश्चन नंबर 5 मध्ये एखाद्या वेळेस देतील कारण बाहेरचा आहे म्हणून. बाहेरच्या प्रश्नांना घाबरू नका. मी खूप प्रश्न देणार आहे तुम्हाला आउट ऑफ टेक्स्ट बुक. बाय स्टुडंट्स, बाय.